श्री स्वामी समर्थ. जप करताना हे 11 नियम पाळले तरच केलेल्या जपचे पूर्ण फळ मिळेल. 1. बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचा जप करू नये. 2. आपली जपमाळ कोणालाही दिसून देऊ नका. 3. जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण ठेवावे, म्हणजे ओढणी वगैरे असे. 4. जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. बरेच जण जप करताना पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते. म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तर त्याचे फळ अतिशय चांगले मिळते. असं म्हटलं जातं, काम करताना, झोपताना, उठताना, बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता. देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनात सर्व समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णतः सुखी होतो. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही. म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केले तर आपल्याला त्याचा फळ अगदी पूर्णपणे मिळेल. नामस्मरण करण्यासाठी, जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे गरजेचे आहेत, ज्यामुळे आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळते, तर ते नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला त्या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल. तुमची देखील सर्व संकटे नष्ट होतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे त्या लोकांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल. कमेंट बॉक्समध्ये आपल्या इष्टदेवतेचे नाव लिहायला विसरू नका. 1. जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला हात लावून प्रथम डाव्या नेत्राला नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. 2. नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये. माळेवर जप करताना मनाचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी. 3. कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना, स्नान केले नसताना चुकूनही जपमाळेला स्पर्श करू नये. जप करण्याची पद्धत शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटाच्या साहाय्याने जप करावा. गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरून करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते. म्हणजे जप करताना आपल्या हातावर जपमाळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे, त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो. अंगठ्याच्या साहाय्याने जप मोक्षप्राप्ती होते. तर्जनीने जप शत्रुनाश होतो. मध्यमेन जप धनप्राप्ती होते. अनामिकेन जप शांती प्राप्त होते. करांगुलीने जप सुंदरता प्राप्ती होते. जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी, मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये. जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे. जपाची शास्त्रीय पद्धत. आपल्या मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे. या प्रक्रियेमुळे विद्युतशक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठ मध्यमा योग सिद्धी प्रसादने मंत्र महावर्ण अंगठा व मध्यमाने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात. जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे, यामुळे जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते, अन्यथा ते जप केल्याचे पुण्य आकाशात जाते. जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागी सहज कोणाच्याही दृष्टीत पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी. जपमाळ कशी असावी हे जाणून घेऊया. 1. रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारे.
म्हणजे पोवळे विपुल सप्तप्रद स्फटिक सौभाग्यप्रद अशी असावी. 2. प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत आणि गाठ नसलेल्या धाग्यात. 3. मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत. 4. प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा. 5. सर्वसामान्य जपमाळेत 108 मणी असतात. मध्यभागी मोठा आणि मेरू मणी असतो. जपमाळेतील 108 मणी. विद्युतशास्त्रात 108 या अंकाचा खुलासा मिळतो. 108 हा एक स्त्रीलिंग उल 23 आहे. द्रवणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युतशक्ती उपयोगात येते ना, त्या विद्युतशक्तीचे हे माप आहे. त्या मापाला फॅरेड असे म्हणतात. 6. प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा. जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे. तो अतिशय फायदेशीर ठरतो, कारण ब्रह्मवेळी जप करणारा आपले मन अतिशय शुद्ध असते, पवित्र असते आणि दैविक शक्ती देखील असते. जागृत असतात. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ फलदायी होतो. 7. जपमाळेला सदैव स्वच्छ ठेवावे. तिची व्यवस्था काळजी घ्यावी, कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो. त्याचे फळ आपल्यासाठी मिळण्यासाठी जपमाळाची देखील काळजी घेणे, ती स्वच्छ ठेवणे तितकेच गरजेचे आहे. 8. जपाकरता गोमुखीचा उपयोग करावा. म्हणजे जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं. म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही. मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा एखाद्या पेपरामध्ये गुंडाळून, जी कोणाला दिसणार नाही, कोणाच्या नजरेस येणार नाही, पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा. 10. ती माळ तुटली फुटली नसावी. 11. मधल्या बोटाच्या माळा पेरून ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकवावेत. सवयीने ते अंगवळणी पडते. जर तुम्ही दररोज जाप करत असाल तर या गोष्टीचा तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो. 12. माळेत 108 मणी असली तरी ती संख्या 100च धरावी. 13. मेरू मण्यापासून जपाला प्रारंभ करावा. मेरू मणी उल्लंघन करू नये. माळेचा तो 109वा मणी असतो. 14. जप झाल्यावर माळ पोतीत अथवा पांढऱ्या कपड्याच्या पिशवीत ठेवावी. ही पिशवी लहान व ती स्वच्छ असावी. ती माळ कोणाला दिसू देऊ नका. ती अशीच ठेवली पाहिजे. त्या माळेमध्ये सामावलेले मंत्र शक्तीचा तसेच सामावून राहते. ती इतरांच्या नजरेस पडत नाही. 15. जर तुम्ही बाथरूममध्ये गेला असाल, बाथरूममध्ये आंघोळ करत माता लक्ष्मीचाही कधी जाप करू नये. देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते, कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो. राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये लक्ष्मीचे कधीही नाव घेऊ नये. 16. आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवा किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काहीही चुकून करू नका. जपमाळेचे पावित्र्य टिकून राहिले पाहिजेत. तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय भगवान राम आणि श्री कृष्णाच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीचा माळ वापरणे चांगले आहे, कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्री राम आणि कृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार आहेत. स्फटिक माळाची माळ. स्फटिक माळाची माळ माता दुर्गेच्या स्वरूपाच्या मंत्रांच्या जपासाठी वापरली जाते. याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठी स्फटिक मणी वापरतात. रुद्राक्षाची माळ. रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवचा जप करणे खूप शुभ आहे, कारण रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे. या माळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष माळ जपमाळेत असावी. 108 मणी असतात. या 108 मण्यांचे धार्मिक महत्त्व खूप आहे. कमलघटकाची माळ. माळेमध्ये फक्त 108 मणी का असतात याची वेगवेगळी कारणे. 1. शास्त्रामध्ये सांगितले आहे की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण
रूपाने स्वस्त व्यक्ती दिवसभरात जेवढा वेळ श्वास घेतो त्याच्याशी माळेच्या मण्यांची संख्या 108चा संबंध आहे. सामान्यतः 24 तासामध्ये व्यक्ती 21,600 वेळा श्वास घेतो. दिवसातील 24 तासामधील 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतो आणि शिल्लक 12 तासामध्ये व्यक्ती 10,800 वेळा श्वास घेतो. याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासामध्ये 10,800 वेळेस परमेश्वराचे नाव ध्यान घ्यावे आवश्यक आहे. परंतु हे शक्य नाही. यासाठी 10,800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठेवलेली आहे. या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. अशा प्रकारे जपमाळेची काळजी जर तुम्ही घेतली तर निश्चित तुम्हाला जप केल्याचे पूर्ण फळ मिळेल. तुमचा जप फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.